Dear students, we are discussing redemption of debentures. There are two parts of this chapter. One is theory part and another is practical part. In theory part, we concern with the theoretical background regarding redemption of debentures, and in practical portion, we are solving problems regarding it. Firstly, we have solved the problems regarding redemption of debenture by application of sinking fund method and how journal entries are to be passed in the books of the company. Now we are concerned with the problems in which ledger accounts like sinking fund account and sinking fund investment account, that type of accounts are asked in our answer. So uh, after after certain solutions, I would close that chapter. So look very carefully and take notes if necessary, or if you are with you notebook, and consider the facts what I am going to discuss. So problem is that Guru Company Limited issued 5% debentures of rupees 5 lakh on 31st March 2017. The debentures are to be redeemed out of profits of the company by transferring rupees 75,000 per annum commencing from 31st March 2018 to reserve, which was invested in 5% Government of Maharashtra loan without any interval. आता एवढाच प्रॉब्लेमचा मी भाग डिस्कस करतो. 31 मार्च 2017ला गुरु कंपनीनं मार्केटमध्ये 5% डिबेंचर्स इश्यू केले आणि 5 लाख रुपये प्राप्त केले. म्हणजे याला म्हणायचं इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट पार. म्हणजे इथं डिस्काउंट नाही, प्रीमियम नाही. कंपनीनं 31/3/2017ला 5 लाख रुपयेचे डिबेंचरवर रक्कम प्राप्त झाली. दी डिबेंचर्स आर टू बी रिडीम्ड आउट ऑफ प्रॉफिट्स, आणि ही रक्कम कंपनीला जो नफा होतो त्यातून आपल्याला परत करायची. बाय ट्रान्सफरिंग रुपीज 75,000 पर एनम कमेन्सिंग फ्रॉम 31 मार्च 2018. आणि आता हे आपल्याला रक्कम आपल्याला परत करण्यासाठी दरवर्षी नफ्यातून 75,000 रुपयाची तरतूद करायचे. म्हणजे 75,000 रुपयाचा सिंकिंग फंड तयार करायचा. ही सुरुवात कधीपासून करायची? 31 मार्च 2018 पासून आपण ही फंडाला रक्कम वर्ग करणार. कारण 31 मार्च 17ला आपण काय केलं? इश्यू केले. इश्यूची एंट्री इथं विचारलेली नाही, आपल्याला अकाउंट्स विचारलेत. आणि आपण परत पहिल्यांदा तरतूद किती करणार की ही पैसे 5 लाख परत करण्यासाठी दरवर्षी आपण 31 मार्च 18 पासून 75,000 रुपये नफ्यातून बाजूला काढणार आणि त्याचा सिंकिंग फंड तयार करणार. त्याची एंट्री अशी होते: प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 75,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 75,000. सिंकिंग फंड अकाउंटला दुसरं नाव म्हणतात डिबेंचर रिडम्शन रिझर्व. हा रिझर्व परत कंपनीनं हे पैसे बाजूला केलेले इन्व्हेस्ट केले. कशामध्ये इन्व्हेस्ट केले? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लोन. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लोन दिलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावर आपल्याला 5% व्याज देणार आहे. म्हणजे याचं अकाउंट आहे 5% गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लोन. असं न लिहिता आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये त्याला स्पेसिफिक नाव दिले. त्याला नाव देतो, आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, त्याला म्हणायचं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सिंकिंग फंड तयार करतो, त्याला नाव दिलं सिंकिंग फंड अकाउंट. आणि हे पैसे गुंतवतो, त्याला नाव दिलं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट.
These are the two accounts very important in our solution. You are required to write off sinking fund account. बघा इथं प्रॉब्लेम मध्ये आता विचारलं की तुम्ही कोणतं अकाउंट तयार करा, सिंकिंग फंड अकाउंट तयार करा. याचं दुसरं नाव काय आहे, डिबेंचर्स रिडम्पशन फंड किंवा रिझर्व्ह अँड सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि दुसरा अकाउंट तयार करा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. in the books of the company for 3 years ending on 31st March 2020. फक्त 3 वर्षाची हे अकाउंट्स विचारले की जे अकाउंट आता आपण कधीपासून ही तरतूद सुरू करणार, 31/3/2018 1 वर्ष, 31/3/2019 2 वर्ष, 31/3/2020 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षासाठी 2 अकाउंट्स आपल्या उत्तरामध्ये तयार करणं आवश्यक आहे. कोणती 2 अकाउंट? पहिलं अकाउंट आहे सिंकिंग फंड अकाउंट, याचं दुसरं नाव आहे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट किंवा डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. दुसरं अकाउंट कोणतं तयार करायचं आहे? दुसरं अकाउंट तयार करायचे तर त्याचं नाव खरं तर असं आहे 5% गव्हर्नमेंट लोन अकाउंट, पण तसं न करता आपण एक स्पेसिफिक शब्द ठेवलेला आहे, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट त्याला म्हणायचं. म्हणजे आपल्याकडे फंड, नफ्यातून फंड तयार केला, जी रक्कम मिळाली ती कुठेतरी गुंतवली, त्याला म्हणायचं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता मी अकाउंट्स आता सोल्युशनला स्टार्ट करतो. सोल्युशनला स्टार्ट करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला मी क्लिअर करतो की ठराविकच एंट्री आहेत, त्याच एंट्री माहीत पाहिजेत, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन जायला सोपं होतं. की आपल्याला काय 5% व्याज मिळणार आहे, आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्यावर 5% व्याज मिळणार आहे. आता पहिल्या कंपनीने कधी डिबेंचर्स इश्यू केले? 31/3/2017. याची काही एंट्री घ्यायची गरज नाही, जर्नल एंट्रीज असल्या तरी ही एंट्री घेतली असते. आता इथं फक्त अकाउंट्स विचारले, ह्या शेअर्स इश्यू केले आणि सिंकिंग फंड अकाउंटचा तसा डायरेक्ट संबंध नाही. त्यामुळे आता पहिली एंट्री म्हणजे आपल्याला जे डिबेंचरवर 5 लाख रुपये द्यायचे आहेत त्याच्यावर आपल्याला पैसे परत देण्यासाठी तरतूद करायची आणि दरवर्षी नफ्यातून 75,000 रुपये फंडाला वर्ग करायचे. म्हणजे पहिलं वर्ष सुरुवात कधी झाली? 31/3/2018. आता 31/3/2018ला सिंकिंग फंड संबंधीच्या मी एंट्री घेणार. पहिलीच एंट्री बघा, 75,000 रुपयातून नफ्यातून आपण बाजूला काढले आणि सिंकिंग फंड अकाउंटला वर्ग केले. म्हणजे याची एंट्री अशी होते पहा, तारीख 31/3/2018, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 75,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 75,000. सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला बघा 31 तेच लिहिले, 31/3/2018 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 75,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 75,000, हेच एंट्री आपण म्हटलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 75,000. पहिलं वर्ष संपलं. पहिल्या वर्षी नफ्यातून 75,000 रुपये सिंकिंग फंडाला वर्ग केले. क्रेडिटची बेरीज 75,000, डेबिटला घेतले 75,000, डेबिटला परत 75,000, डेटमध्ये 31/3/2018, तो बॅलन्स कॅरीड डाऊन. पहिलं वर्ष संपलं. आता दुसरं वर्ष. आता दुसरं वर्ष कसं? आता हा कॅरीड डाऊन बॅलन्स केलाय तो क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा. दुसरं वर्ष कधी सुरू होणार? 1/4/2018 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 75,000. आता दुसरं वर्ष कधी संपणार? 31/3/2019ला संपणार. आपण फंडामध्ये किती रक्कम गुंतवली? फंड कितीचा केला? 75,000. गुंतवले किती? 75,000. त्याची म्हणजे दुसरी एंट्री असते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू 75,000. ते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटला एंट्री येईल. आपण इथं फक्त सिंकिंग फंड अकाउंट घेतोय. इथं आता प्रेझेंटेशनला या पद्धतीने आपण घेतोय. आता 75,000वर आपल्याला 5% व्याज मिळणार. 75,000च्या 5% व्याज मिळालं. किती मिळालं? 3,750. आता हे व्याज मिळाल्याच्या 2 एंट्री असतात, परंतु आपण
त्याचं क्लबिंग केल्याने एकच एंट्री करणार आहे. आता जे व्याज मिळालं कधी मिळालं? दुसऱ्या वर्षी. कशावर? मागच्या वर्षी 75,000 रुपये गुंतवले त्याच्यावर. किती टक्क्यानं? 5%. 75,000च्या 5% 3,750. हे 5% व्याज मिळालं म्हणजे एंट्री कशी होणार? अगोदर मी एंट्री म्हणतो, मग रेकॉर्डला घेतो. 31/3/2019 ला इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 3,750 टू सिंकिंग फंड अकाउंट. हेच आपण सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला पहा. 31/3/2019 तेच लिहिले, फक्त ॲड शब्द केला. एंट्री बाय टू हा जो पार्ट असतो तो एंट्रीमध्ये आपण म्हणताना म्हणत नाही, पण इथं रेकॉर्डला असं म्हणणार बाय. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3,750 टू सिंकिंग फंड अकाउंट. आता दुसऱ्या वर्षी परत आपण दरवर्षी नफ्यातून 75,000 रुपये फंडाला वर्ग करणार. तीच एंट्री 31/3/2019. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 75,000. हेच क्रेडिट बाजूला बघा. 31/3/2019 बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 75,000 टू सिंकिंग फंड. आता ही दुसऱ्या वर्षाची क्रेडिटची बेरीज 1,53,750. डेबिटला घेतले 1,53,750. डेबिटला फरक आला 31/3/2019 चा फरक आला 1,53,750. टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2019 ला, म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला आपण हा बॅलन्स ब्रॉट डाऊन करणार. बघा कसा केला आहे. 1/4/2019 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,53,750. आता तिसऱ्या वर्षी आपल्याला व्याज मिळणार. आता तिसरं वर्ष व्याज कॅल्क्युलेट करताना काळजीपूर्वक मी सांगतोय ते ऐका. तिसऱ्या वर्षाची आपण फंडाला वर्ग रक्कम केली का? अजून नाही केली, नंतर करणार आहे या एंट्री. म्हणजे आतापर्यंत किती वर्ष फंडाला रक्कम वर्ग केली? 2 वर्ष. पहिल्या वर्षी किती? 75,000. दुसऱ्या वर्षी किती? 75,000. किती झाले फंडाला वर्ग? 1.5 लाख. आतापर्यंत व्याज किती मिळालं? एकदाच मिळालं. किती मिळालं? 3,750. म्हणजे 75,000 पहिल्या वर्षाची, दुसऱ्या वर्षाचे 75,000. पहिल्या वर्षी व्याज मिळत नाही, दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 3,750. यांची बेरीज 1,53,750 आणि याच्या 5% म्हणजे 7,788 रुपये व्याज मिळालं. म्हणजे एंट्री अशी करणार, मगाशीच केलेली एंट्री आता रिपीट होणार. कशी? इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 7,788 31/3/2020 ला लास्ट एंट्री. याच तारखेला आपण फंडाला रक्कम वर्ग केली. किती वर्ग केली? नेहमी दरवर्षी करतो तेवढीच, 75,000. एंट्री काय? नेहमीचीच. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 75,000 टू सिंकिंग फंड 75,000. एंट्री संपल्या. आता क्रेडिटची बेरीज 2,36,438. डेबिटला घेतले 2,36,438. क्रेडिटला फरक आला 2,36,438. डेटमध्ये म्हटलं 31/3/2020. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. कुठे केला? याच अकाउंटच्या क्रेडिटला केला. 1/4/2 पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2020 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. असं सिंकिंग फंड अकाउंट तयार केलं. 3 वर्षासाठी विचारतील, 4 मध्ये विचारतील, जे काय विचारलं असेल ते. इथं 3 वर्षासाठी आपण अकाउंट तयार केलं. पुढच्या वर्षी फक्त बॅलन्स ब्रॉट डाऊन करून ठेवायचं. आता यामध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितलं असेल तर याची डेबिट बाजूला काहीच नाही, नुसतं टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. एंट्रीज कुठे केलेत? क्रेडिट बाजूला केलेत. पहिल्या वर्षी एकच एंट्री केली, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग.
दुसऱ्या वर्षी 2 केलेत, कारण दुसऱ्या वर्षी व्याज मिळतं. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. आणि दुसरी काय केली, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. म्हणजे जास्तीत जास्त या पहिल्या वर्षी एकच एंट्री, तर दुसऱ्या वर्षी किती एंट्री आल्या, 2. आणि त्याच एंट्री तिसऱ्या वर्षी पण 2च आल्या आणि त्याच आल्या, दुसऱ्या वर्षी घेतल्या त्या. अशा रीतीने हे अकाउंट आपलं क्लोज झालं. आता आपण अकाउंट घेणार आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, दुसरं अकाउंट पहा. एक पण एकदम सोपं आहे. आता परत मी वर्षाची म्हणजे पहिल्या वर्षाच्या एंट्री आपण कंपनीने शेअर्स इश्यू केले, शेअर्स नाही, डिबेंचर्स इश्यू केले 31/3/2017, म्हणजे 5 आणि पैसे आले, बँक अकाउंट डेबिट टू 5% डिबेंचर्स अशी एंट्री म्हटली असते. याचा आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचा काहीही संबंध नाही. आता सिंकिंग फंड आपण कधीपासून तयार करतोय, वर्षाच्या शेवटी. म्हणजे वर्षाच्या शेवटी म्हणजे आता 31/3/17 आपण शेअर्स डिबेंचर्स इश्यू केले आणि फंडाला रक्कम वर्ग कधी केली, 31/3/2018. म्हणजे आपले अकाउंट्स रायटिंग किंवा अकाउंटला रेकॉर्डिंग 31/3/2018 पासून होईल. पहिली एंट्री आपण मागच्या अकाउंटला पाहिली की प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 75,000 रुपयाचा सिंकिंग फंड तयार केला 31/3/2018ला. आता हे 75,000 रुपये आपण गुंतवणूक केले, ज्याच्यामध्ये गुंतवणूक करणार त्याचं नाव आहे 5% गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लोन. पण तसं न म्हणता त्याचं इथं स्पेसिफिकेशन केलं की सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजे पैसे गुंतवले, म्हणजे एंट्री अशी होणार, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक 75,000. पाहीच एंट्री घेतली 31/3/2018 टू बँक अकाउंट 75,000. म्हणजे पहिल्या वर्षी जी फंडाची रक्कम होती 75,000 ती गुंतवणूक केली, म्हणजे याच्यामध्ये गुंतवणूक केलं त्याला डेबिट, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, पैसे गेले टू बँक अकाउंट 75,000. या अकाउंटच्या डेबिटची बेरीज केली 75,000, क्रेडिटला घेतले 75,000, क्रेडिटला फरक आला 75,000, डेटमध्ये तारीख लिहिली 31/3/2018, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 75,000. पहिलं वर्ष संपलं. आता दुसऱ्या वर्षाला हा 31/3/2018चा बॅलन्स कॅरी डाऊन म्हटलाय, तो ब्रॉड डाऊन केला डेबिटला. नवीन वर्ष सुरू होणार 1/4/2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 75,000. आता दुसरं वर्ष, दुसऱ्या वर्षामध्ये आपण किती पैसे गुंतवणूक करणार हे आता मी तुम्हाला सांगतो. दुसऱ्या वर्षी आपल्याला व्याज मिळालं 75,000वर 5% 3,750. किती व्याज मिळालं, 3,750. प्लस यावर्षी म्हणजे दरवर्षी आपण फंडाला किती वर्ग रक्कम करतो, 75,000, ती केली असेल. म्हणजे फंडाला वर्ग केलेली 75,000 रुपये, फंडावर व्याज मिळालं 3,750. असे गुंतवणूक आपण किती केली, दोन्हीची बेरीज. या वर्षाची फंडाची रक्कम 75,000 ट्रान्सफर केली आणि गेल्या वर्षाचं व्याज 3,750. या दोन्हींची बेरीज 78,750. 78,750 रुपये आपण दुसऱ्या वर्षी गुंतवणूक केले. दुसऱ्या वर्षी 78,750 आपण गुंतवणूक केले. आता 78,750 गुंतवणूक केली म्हणजे एंट्री एकच घेतोय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे बघा, डेबिटला 31/3/2000 दुसरं वर्ष 19ला संपणार, टू बँक अकाउंट कंसात माहितीसाठी दिले. चालू वर्षाच्या फंडाला वर्ग रक्कम 75,000 आणि गेल्या वर्षीचं व्याज 3,750, म्हणजे 78,750. डेबिटची बेरीज 1,53,750, क्रेडिटला घेतले 1,53,750, क्रेडिटला फरक आला 1,53,750. डेटमध्ये 31/3/2019, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,53,750. हा जो बॅलन्स आहे तो आपण आता ब्रॉड डाऊन करणार आहे. तिसऱ्या वर्षाची सुरुवात होते 1/4/2019.
2019ला आणि तिसरं वर्ष क्लोज होतं 31/3/2020ला आणि उत्तर हे लिहिल्यानंतर 31/3/2020लाच आपलं संपणार. म्हणजे आता परत पहा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला दुसऱ्या वर्षी आपण डेटमध्ये असं लिहिलंय 31/3/2019 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती 1,53,750. ह्या पुढच्या वर्ष सुरू होणार 1/4/2019 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला आपण हा बॅलन्स ब्रॉड डाऊन करणार. म्हणजे पहा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहिले आपण 1/4/2019 तो बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,53,750. आता यावर्षी आपल्याला किती फंडामध्ये गुंतवणूक केली असेल ते शोधायची. की दरवर्षी फंडाला किती गुंतवणूक करतोय 75,000. आणि आता हे तिसरं वर्ष ज्या वेळेला आपण लिहितोय त्यावेळेला 75,000 रुपये आले प्लस दुसऱ्या वर्षाचं व्याज. आता दुसऱ्या वर्षाचं किती व्याज असेल? आता हे काळजीपूर्वक ऐका. पहिल्या वर्षाची वर्गणी किती 75,000. दुसऱ्या वर्षाची वर्गणी किती 75,000. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती 3,750. म्हणजे 75,000 प्लस 75,000 प्लस 3,750 1,53,750 याच्या 5% 7,788 व्याज. हे व्याज म्हणजे दुसऱ्या वर्षाचं, थोडक्यात दुसऱ्या वर्षाचं व्याज बघायचं. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती 7,788. चालू वर्षाची फंडाला वर्ग रक्कम केली 75,000. म्हणजे 75,000 आणि दुसऱ्या वर्षात चालू वर्षाला दरवर्षी 75,000च आपण वर्ग करतोय. प्रॉब्लेम मध्ये सांगतात तीच रक्कम दरवर्षी आपण फंडाला वर्ग करतो. म्हणजे या वर्षी पण फंडाला किती वर्ग करणार 75,000. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती 7,788. या दोन्हीची बेरीज किती आली 82,688. म्हणजे चालू वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये किती पैसे भरले 82,688. एंट्री कशी होते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 82,688 टू बँक अकाउंट 82,688. हेच अकाउंटला कसं लिहिले पहा. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 31/3/2020 टू बँक अकाउंट आणि तुमच्या माहितीसाठी ब्रॅकेटमध्ये दाखवलंय 75,000 प्लस हे 75,000 म्हणजे चालू वर्षी सिंकिंग फंडाची रक्कम नफ्यातून आपण सिंकिंग फंडाला वर्ग केली, ती रक्कम प्राप्त झाली प्लस दुसऱ्या वर्षाचं व्याज 7,688. या दोन्हीची बेरीज 82,688. एंट्री झाली सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. या 31/3/2020 या वर्षाची म्हणजे 19-20 वर्षाची डेबिटची बेरीज 2,36,438. क्रेडिटला घेतले 2,36,438. क्रेडिटला फरक आला 2,36,438. तो डेट मध्ये लिहिले 31/3/2020 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हाच बॅलन्स डेबिटला घेतला 1/4/2020 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,36,438. अशा रीतीने आपण दोन अकाउंट्स 3 वर्षासाठी तयार केले. एक अकाउंट समजा 10 मार्काला तर दुसरा अकाउंट 10, असं 20 मार्काला दोन अकाउंट्स येऊ शकतात किंवा याच्यावर MCQ क्वेश्चन्स येऊ शकतात. A fund created for redemption of debenture is called as नाव येईल सिंकिंग फंड, जनरल रिझर्व अशी नाव येतील. तर हा फंड ज्याच्यावर फंड तयार करतो सिंकिंग तर त्याला आपण सिंकिंग फंड असं म्हणतो. अशी आपण 3 वर्षाची अकाउंट घेतली. एक कॅल्क्युलेशन व्याज कॅल्क्युलेशन देखील कसं असतं पहा. व्याज कॅल्क्युलेशन करताना काय गोष्टी लक्षात घ्यायचं. पहिल्या वर्षी व्याज असत नाही. दुसऱ्या वर्षी व्याज किती असतं. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी जी आपण फंडाला वर्ग रक्कम केली त्याच्या समजा 5%, 10% जे काय प्रॉब्लेम मध्ये टाकेल ते असेल.
समजा 5%, तर समजा पहिल्या वर्षी आपण रक्कम गुंतवणूक केली 75,000, तर दुसऱ्या वर्षी व्याज किती मिळणार? 3,750, 75च्या 5%. म्हणजे पहा, पहिल्या वर्षी म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, पहिल्या वर्षी इंटरेस्ट नाही, दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट किती आलं? 3,750. तिसरं वर्ष, तिसऱ्या वर्षी बघा, पहिल्या वर्षाची 75,000, दुसऱ्या वर्षाची 75,000 आणि फंडाची रक्कम पहिल्या वर्षाची 75, दुसऱ्या वर्षाची 75, 1,50,000 झाले. आणि दुसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज 3,750, म्हणजे 1,53,750च्या 5% जे असेल ते व्याज इथे येईल. ते व्याज कॅल्क्युलेशनची सुद्धा मी नोट काही प्रॉब्लेम मध्ये दाखवली, हे देखील करता येते. काय नोट्सचं नाव काय लिहिता येतं? इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. पहिलं वर्ष नील असणार, दुसऱ्या वर्षीचं काय असेल, जी पहिल्या वर्षी फंडाची रक्कम केली त्याच्या 5%, 10% जे काय असेल ते. तिसऱ्या वर्षी काय असेल, तर पहिल्या वर्षीच्या फंडाची रक्कम, दुसऱ्या वर्षीची फंडाची रक्कम आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज यांची जी रक्कम येईल त्याच्या 5 किंवा 10% जे काय असेल ते. चौथ्या वर्षी कसं येईल? चौथ्या वर्षी तर 3 वर्षाचा फंड, ज्या वर्षी आपण व्याज कॅल्क्युलेट करतोय त्या वर्षाची फंडाची रक्कम घ्यायची नाही. म्हणजे चौथ्या वर्षी पहिल्या वर्षाचं फंडाला रक्कम वर्ग केली, दुसऱ्या वर्षी वर्ग केली, तिसऱ्या वर्षी वर्ग केली. समजा 75, 75, 75, 2.25 लाख. आणि चौथ्या वर्षीसाठी आपण व्याज कॅल्क्युलेट करतोय, त्यामुळं तिसऱ्या वर्षाचं व्याज बघायचं. समजा काहीतरी आहे 10,000, म्हणजे 75, 75, 2.25 आणि 2,35,000 याच्या 5% जे काय येईल ते व्याज. असं व्याज कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आहे. आणि ही व्याज कॅल्क्युलेशन प्रक्रिया आपल्या लक्षात आली की यातला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येईल. पहा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला जर आपल्याला असं लक्षात आलं, काय लक्षात आलं? क्रेडिट बाजूला काहीच नाही, डेबिट बाजूला आपण एकच एंट्री करतोय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक, संपलं. म्हणजे ओव्हरऑल किती एंट्री येतात? जास्तीत जास्त 3च येतात. त्यातल्या 2 एंट्री येतात सिंकिंग फंड अकाउंटला आणि एक एंट्री येते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. व्हेरी सिंपल. याच्या मी सुरुवातीला फक्त एंट्रीज घेतलेत. काय घेतलेत? फक्त काही प्रॉब्लेम मध्ये फक्त एंट्रीज घेतलेत. काही प्रॉब्लेम मध्ये आता आपण फक्त अकाउंट्स घेतोय. अजून एखादा याच्यावर प्रॉब्लेम आपण घेऊ आणि शेवटचा प्रॉब्लेम पुढचा तो असा घेऊ की यामध्ये दोन्ही पण बाबी येतील, एंट्रीज पण येतील आणि अकाउंट्स पण येतील. परीक्षेत एवढं विचारणार नाहीत, परंतु माहीत असावं म्हणजे तो शेवटचा जो ह्याच्यावरचा प्रॉब्लेम घेणार आहे ते मिक्सिंग घेणार आहे, म्हणजे एंट्रीज त्याचीच अकाउंट्स. आणि मग अशा रीतीनं हा आपण चॅप्टर नंतर क्लोज करणार आहे. म्हणजे आता आपण 2 चॅप्टर क्लोज करायला आलो. पहिला चॅप्टर आपण क्लोज केला, इशॉप शेअर्स क्लोज केला. रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स हा सुद्धा पार्ट आता आपण संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. म्हणजे रिडम्पशन ऑफ डिबेंचर मध्ये तर एकदम सोपं आहे, स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट रादर दॅन लार्ज नॉलेज. कधी कधी भरपूर नॉलेज असतं पण ते आपल्याला म्हणजे जम्बलिंग होण्याची शक्यता असते. स्पेसिफिक नॉलेज, वी वॉन्ट स्पेसिफिक नॉलेज इन अकाउंटन्सी. अकाउंटन्सी ब्रिंग्स अॅक्युरसी अमंग यू, म्हणजे आपणामध्ये किंवा स्टुडंट्समध्ये किंवा लोकांमध्ये ॲक्युरसी आणण्याचं काम अकाउंटन्सी करते. म्हणजे अकाउंटन्सी इज ॲप्लिकेबल एनिवेअर इन एनी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन इन दी वर्ल्ड. जगामध्ये कोणत्याही ऑर्गनायझेशनला देअर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर अकाउंटिंग. अकाउंटिंगला कोणताही अल्टरनेटिव्ह नाही. सो इट इज युनिव्हर्सल सब्जेक्ट. सो काइंडली consider the facts and pay attention in learning. That will be definitely benefited to you in order to get proper knowledge as well as in order to score in examination. So this is the brief about the subject as well as that motivational things I have told to you. How to develop ourselves? Only one point is there: honest and sincere efforts for our development and career making.
So these are the facts which are essential in our life, and that should be very important for developing ourselves. Thank you very much.